शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या माध्यमातून टेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी परीक्षा कंडक्ट केली जाते आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अतिशय पारदर्शक पद्धतीने ही भरती करण्याचा त्या ठिकाणी शासनाचं प्रयोजन निश्चित करण्यात आलेले आहे। अध्यक्ष महोदय, आताच्या घडीला 2017 मध्ये 9214 शिक्षकांचं त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला। 2022 मध्ये 23,000 पेक्षा जास्ती शिक्षक त्या ठिकाणी पवित्र पोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि 2025च्या दृष्टिकोनातून 26च्या दृष्टिकोनातून आताच्या घडीला संच मान्यतेचं आता प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि जो काही 25चा निकाल लागलेला आहे त्याप्रमाणे संच मान्यतेच्या माध्यमातून जे काही शिक्षकांची मागणी नोंदवण्यात येईल त्या पद्धतीने हा सर्व शिक्षक स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे। अध्यक्ष महोदय, चालू वर्षाला हे शिक्षक उपलब्ध करून देत असताना कला क्रीडाचेही शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना या पण सुविधा त्या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होतील। पेसा भरतीच्याही संदर्भामध्ये काही सदस्य महोदयांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे। या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही निकष घालून दिलेले आहेत त्या निकषांप्रमाणे पेसा भरतीच्या संदर्भामध्ये पुढची कार्यवाही त्या ठिकाणी केली जाणार आहे। काही सदस्य महोदयांनी मुद्दा उपस्थित केला की निवृत्त शिक्षकांच्या ऐवजी कंत्राटी तत्वावरचे नवीन शिक्षक घ्यावेत। अध्यक्ष महोदय, निवृत्त शिक्षक जे आपण घेतो तर ते काही कालावधी करता फक्त घेतो आहोत। आता संच मान्यता झाली की त्या ठिकाणी रेग्युलर शिक्षक भरती करून हे शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत। क्रीडा विषयाच्या संदर्भामध्येही बरेच सदस्य महोदयांनी अतिशय चांगल्या भावना त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, जिल्हा पातळीवर एक क्रीडा प्रबोधिनी स्पेशलिस्ट शाळा निर्माण करता येईल का याचा विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे आणि जसं मी सांगितलं की कला आणि क्रीडाचे शिक्षक भरती पण आपण त्या ठिकाणी करतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना या संदर्भातलं ज्ञान त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार आहे। अध्यक्ष महोदय, माझी सभागृहाला या निमित्ताने विनंती असणार आहे की ज्या पद्धतीने आपण शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या संदर्भातली काळजी घेतो निश्चितपणे ती स्वागतार्ह आहे, परंतु मला हे पण निदर्शनास आणून द्यायचं आहे की 64,477 आपल्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत आणि त्या ठिकाणी 48,85,000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेताना आपण पाहतो आहोत। त्याच पद्धतीने खाजगी अनुदानित 24,380 शाळा आहेत, त्या ठिकाणी 98,73,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्याच्यासोबतच सेल्फ फायनान्सच्या 19,000 शाळांमध्ये 67,74,000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि म्हणून या सर्व शाळांमध्ये सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सेवेकरता ज्या ज्या काही सूचना असतील आपणही त्या ठिकाणी लक्ष द्यावं अशी मी या निमित्ताने विनंती करू इच्छितो। अध्यक्ष महोदय,